तर सध्या शेतकऱ्यांना खताविषयी आणि बियाणाविषयी प्रॉब्लेम आहे. खताला लिंकिंग वगैरे बियाणासाठी पण काही वेगळे काहीतरी घेण्यासाठी जे कृषी दुकानं आहेत ते त्यांना फोर्स करताय. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी या नात्याने आपल्याकडनं काय उपाययोजना केली गेली आहे? आणि ते खरंच सरकारकडूनच आहे का? अ, पहिले लिंकिंग संदर्भात जो विषय आहे सर, तो शासन स्तरावर लिंकिंगवर प्रतिबंध करण्यात आलेले आहे. शासनाने लिंकिंग हा विषय म्हणजे शासन स्तरावर म्हणजे बंद आहे आणि ज्यांच्या आपल्या तालुक्यात जिथं-जिथं लिंकिंग प्रकार आढळला, आमच्याकडे जशा काही घटना आल्या, तर आम्ही आमच्या खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत योग्य ती कारवाई करून प्रस्तावित करतो आम्ही. एखाद्या शेतकऱ्याला समजा मला युरिया घ्यायचा आहे. मला 1 गोण युरिया घ्यायचा आहे. मला समोरचे सांगतात, की 1 गोण युरियासोबत तुम्हाला हे अमुक-अमुक वस्तू घ्यावं लागेल. ही सरकारकडून आहे का ते अतिरिक्त सांगताय? ही गोष्टी क्लिअर होत नाही शेतकऱ्यांना. नाही सर, ये जे आहे हा विषय हा लिंकिंगचा शासन स्तरावर तर बंद केलेला आहे आणि हा जो युरियाचा विषय आहे, युरिया सध्या जे अ, अ, युद्धजन्य परिस्थितीमुळे युरियाचा सध्या सगळीकडे पूर्ण राज्यात प्रॉब्लेमच आहे. त्यामुळे शासन स्तरावर असे आता वेगवेगळे नियम अवलंबले गेले, जेणेकरून एका शेतकऱ्याला कमीत कमी 5 बॅगाचे निर्बंध घातलेले आहे. त्याच्यावरती देण्यास प्रतिबंध आहे. कारण की सगळ्यांपर्यंत युरिया पोहोचावा याच्यामुळे शासन स्तरावर वेगवेगळे धोरण केलेले आहे. पण अशा काही गोष्टी निदर्शनात आले, तर आम्ही ती योग्य कारवाई करून त्यांच्यावर निलंबन कारवाई करतो. असे आपल्या तालुक्यात बरेचसे गेल्या 2-3 महिन्यात आम्ही बरेचसे 8 ते 10 निलंबन केलेले आहेत. मग सध्या परिस्थिती तालुक्यामध्ये अशी आहे, की एक युरियाची गोण घ्या, एक सुफलाची गोण घ्या, त्याच्यासोबत लिंकिंग काहीतरी घ्यावं लागेल. मग याच्यासाठी तुमची टीम कुठं नेमली आहे का? तुमचे तक्रार केंद्र कुठं आहे का? की तक्रार नंबर आहे का? हो सर. याच्यावर काय आहे, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर भरारी पथक तैनात केलेले आहे. तसे 3-4 भरारी पथक ते बी त्यांचे काम चालूच आहे. म्हणजे जिथं-जिथं ऑलरेडी म्हणजे असं कोणाला ना गोपनीयता असते. जिथं-जिथं अशा